आज गणपती 3 दिवस झाले. प्रत्येकाने आपल्या घरात गणपतीची स्थापना केली आणि त्या सुद्धा लोकांनी त्यांच्या घरात गणपतीची स्थापना केली ज्या लोकांनी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, फिजिकली मेंटली त्या व्यक्तीला त्रास दिला. त्या सुद्धा लोकांनी गणपतीची स्थापना केली आणि गणपती समोर गणपती बाप्पाला हे मागितले की गणपती बाप्पा आमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे. अरे मूर्खा, तू एखाद्याच्या लेकराला त्रास देऊन त्याचा मानसिक शारीरिक छळ करून तू त्या गणपतीला सुख समृद्धी मागतोय. गणपती तुला सुख समृद्धी देईल का? विचारून बघ अजून एकदा गणपतीला. गणपती बाप्पा हा सगळ्यांचा आहे. गणपती बाप्पा हा सगळ्यांनी घरात आणला पाहिजे. कुणी आणू नये किंवा कुणी आणायचा हे मी सांगणारे कोण आहे? मला फक्त एवढं सांगायचंय की तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, त्याच्या घरादाराला त्रास देता, सो त्या गणपती बाप्पाकडं तुम्ही सगळ्या गोष्टी मागू शकता, पण द्यायच्या का नाही हे फक्त त्या गणपती बाप्पाच्या हातात आहे. कारण कर्म हे कर्मच असतं. अंधारात कर्म करायची आणि उजेडात देवासमोर हात जोडून देवाला सुख समृद्धी मागायचं. कुठल्या बापाने शिकवलं रे तुम्हाला? तोंड बघ आरशात जाऊन आणि स्वतःला विचार की खरंच तू सुख आणि समृद्धी देण्याच्या लायकीचा आहे का म्हणून.